सगळ्यांना आवाज येत असेल? येतोय व्यवस्थित? थंब केला तरी चालेल. आवाज येतोय? ओके. ओके. आपण आता आहोत रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये. आपण बुक क्लब हा रोज आपली कन्सिस्टन्सी असावी आणि आपल्याला वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्याचबरोबर आपण रोज वाचावं यासाठी सुरू केलेलं आहे. नाहीतर बऱ्याच वेळेस काही मुलांना किंवा आपल्याला सुद्धा कधी कधी असं वाटतं की अरे जाऊ दे, आता बोर होतंय, काय रोज वाचायचं किंवा का रोज जॉईन व्हायचं. तर मी आधीच सांगितल्या पद्धतीने अ, आपल्याला ही सिस्टीम रन करायची आहे. ओके. याच्यामध्ये आपल्या इमोशनल काही गोष्टी राहणार नाही. आपण ठरवणार आहे, की ही सिस्टम आहे, ही मला फॉलो करायची. ओके. तर ह्या सिस्टमचा फायदा आपल्याला लाईफ लाँग होणार आहे. अ, दुसरी गोष्ट असं आहे, की समूहामध्ये असल्यामुळे ही जी आपली आवड आहे किंवा जी आपण ही सवय ही इझिली फ्लो होते. ओके. आता फॉर एक्झाम्पल हा जर टाईम बाउंड नसता 9:30 ते 10, तर आपण असं झालं असतं, की आपण आपला हा टाईम आपण झोपलेलो असतो किंवा आपण टीव्ही मालिका बघितल्या असत्या किंवा गप्पा मारल्या असत्या किंवा स्क्रोलिंग केलं असतं. ओके. खूप कमी जण आहेत, की ज्यांनी पुस्तक वाचलं असतं. म्हणजे असा मी साधारण अनुभव सांगतोय. तर आता हा उपयोग आपल्याला असा होतोय, की याच्यामध्ये आपण बुक इंटरप्रिट करतो आणि त्याच्यावर चर्चा देखील करतो. त्यामुळे आपला हा टाईम सत्कारणी लागतो आणि हीच सायकल आपल्याला कंटिन्यू ठेवायची, की रात्री साधारण 9:30 ते 10 हे झालं, की आपण 10, 10:15, 10:30 पर्यंत झोपायचंय. ओके. मग झोपण्यामध्ये पण ती थॉट प्रोसेस आपली चालू असते, की आपण ऐकलेलं आहे, खूप काहीतरी ऐकलेलं असतं. त्याच्याविषयी आपण थॉट प्रोसेस चालू ठेवतो, की हे बरोबर आहे का? चुकीचं आहे का? हां, मग याच्यामुळे खरंच आपलं आयुष्य बदलू शकतं का? आणि ह्याच थॉट प्रोसेसमध्ये आपण सकाळी 5 वाजता उठतो. ओके. आणि 5 वाजता उठल्यानंतर परत सांगितलंय व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्स, ग्रॅटिट्यूड ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्याच्यामध्ये परत एक थॉट प्रोसेस चांगली झाल्यामुळे आपल्याला पूर्ण जीवन बॅलन्स होतं. कारण आपल्या निर्णय क्षमता बदलत असतात. कारण विचार बदलला, की कृती बदलते. कृती बदलली, तर पूर्ण जीवन आपलं बदलत असतं. तर ही एक प्रोसेस आहे. अ, याला पेशन्स गेम म्हटलं तरी चालेल, कारण इतकं सोपं नाहीये. आणि मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक वाटतं, की सगळेजण 9:30 ते 10 हा टाईम ब्लॉक करतायत, ऐकतायत आणि तो वेळ देतायत. कारण आत्ताच्या फास्ट फास्ट लाईफमध्ये ह्या गोष्टी आपण खूप युनिक पद्धतीने करतो आहोत. इव्हन मला असा एखादा क्लब नाही सापडला, की जो पुस्तक इंटरप्रिट करतोय आणि ते पण कंटिन्युअसली. मला एक एक क्लब असा सापडला, की जो फक्त एकच पुस्तक वारंवार रिपीट करतोय. जसं मॅजिक बुक मी सांगितलं, विजय नायडू सर. ते गेल्या 1-3 वर्षापासून तेच पुस्तक पण परत-परत ते रिपीट करतात, कारण ते पुस्तक पॉवरफुल आहे तसं. पण आपला हा युनिक क्लब आहे, की आपण एकच पुस्तक नाही घेत आहे. आपण वेगवेगळी पुस्तकं, एक पुस्तक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. असं करत-करत एक वेगळ्या एका शोधात चाललोय. आणि मला गॅरंटी आहे, की आपण खूप छान काहीतरी याच्यामधनं शोधणार आहोत आणि सगळ्यांना हळू त्या गोष्टी सापडतातच आहेत. आणि प्रत्येकाच्या नीड्स वेगवेगळ्या आहेत. पण बरोबर ते पुस्तक आपल्याला एक-एक पुस्तक आपल्याला एक वर लेव्हलला घेऊन चाललेलं आहे. ओके. तर आता आपलं जे पुस्तक चालू आहे आता, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड रिटन बाय द डॉक्टर जोसेफ मर्फी. यातला आता आपण 10वा चॅप्टर घेतोय आणि कालचा जो चॅप्टर झालाय वेल्थ बद्दल त्याचाच पुढचा हा एक पुढचं हेडिंग आहे आणि चॅप्टरचं नाव आहे युअर राईट टू बी रिच. युअर राईट टू बी रिच म्हणजे इथे बघा ना, आपल्याला डायरेक्टली त्यांनी अधिकारच दिला, की यू हॅव अ राईट, की तुम्हाला तो अधिकार आहे श्रीमंत होण्याचा. मग इथे तेच सांगितलं, की आधी आपल्या जसं आपलं अपब्रिंगिंग झालेलं असतं, आपल्या घरामध्ये जसं वातावरण असतं, आपल्या समाजामध्ये जे वातावरण असतं, त्यानुसार आपण वाढवत जात असतो. त्यानुसार संपत्तीकडे, पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला वेगवेगळा असतो. तुमच्यापैकी ज्यांनी रिच डॅड पुअर डॅड वाचलं असेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं जातं, की स्टार्टिंगलाच, की तो रिच डॅड आणि एक पुअर डॅड म्हणजे एक मुलगा असतो, त्याचे वडिलांची जी काही ते गव्हर्नमेंटमध्ये असतात. त्यांची जी विचार करण्याची पद्धत असते, ते कुठली रिस्क घेत नाही. सांगतात, की असं-असंच करायचंय. तर त्या जो ऑथर असतो रॉबर्ट कियोसाकी त्यांचा मित्र असतो. त्याचे वडील बिझनेसमॅन असतात आणि ते श्रीमंत असतात. मग तो त्यांना रिच डॅड म्हणतो आणि हे पुअर डॅड. मग या दोघांची मेंटॅलिटी कशी फरक पडते हे त्याला कळतं, की हे म्हणतात, की धोका पत्करू नको. हे म्हणतात, तू धोका पत्कर. मात्र ही कॅल्क्युलेशन्स पाहिजे. एक लायबिलिटी म्हटलंय आणि एक लोन म्हणजे किंवा कर्ज म्हटलंय. तर आपल्याला ह्या गोष्टी त्यामधनं कळतात, की आपण कशा पद्धतीने पैशाकडे बघितलं पाहिजे. तर मग अपब्रिंगिंग खूप महत्वाचं आहे आणि तेच जर अ, आपल्याला लहानपणापासूनच जर पैशाविषयी खूप भीती घालून दिलेली जाते किंवा पैसा मिळवणं म्हणजे खूप अवघड आहे. तुम्हाला खूप पै-पै साचवावी लागते, तेव्हा यश मिळतं. पै-पै साठवून अ, तुम्ही काही एखादी गोष्ट घेऊ शकता. याबद्दल जे इतके कष्ट सांगितलेले असतात ना पैसे कमवण्यासाठी, त्यामुळे आपला बघण्याचा दृष्टिकोन पैशाकडे स्कॅर्सिटी सारखा होतो आणि आपल्याला त्याची भीती वाटते आणि आपण प्रत्येक वेळेस
त्याच प्रकारच्या वेवलेंथ पैशाबद्दल हे करत असतो. त्यामुळे आई-वडिलांना जेवढं स्ट्रगल करावं लागलं, तसंच काही पद्धतीने स्ट्रगल आपल्याला सुद्धा करावं लागतं. तर मग इथं डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, की पहिली गोष्ट हा न्यूनगंड काढून टाका. ओके. तर पहिली गोष्ट एवढं लक्षात घ्या, तुम्ही यू आर राइट टू बी रिच. जे आतापर्यंत मोठी माणसं झाले, जर तुम्ही त्यांची हाईट, वेट सगळं बघितलं, ते आपल्यासारखेच हाडामासाचे माणसं असतात. त्यांना काही फार वेगळं असतं ना, वेगळं काही दिलेलं आहे देवाने असं नाहीये. बट थिंक इज द ॲटिट्यूड टू सी टुवर्ड्स द मनी हा खूप महत्वाचा आहे. मग स्टार्टिंगला त्यांनी म्हटलंय, की प्रत्येक माणसाला समृद्ध, आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्याचा अधिकार आहे. श्रीमंत म्हणजे फक्त पैसा नाही, त्यात आरोग्य, आनंद, प्रेम, शांती आणि सुरक्षितता यांचाही समावेश आहे. जसं काल जे म्हटलं त्याचाच लागून हा पाठ असल्यामुळे त्यांनी असं सांगितलं, की तुम्ही श्रीमंत व्हायचंय. हे फक्त श्रीमंतीच्या मागे लागू नका. मग श्रीमंत तुम्ही आरोग्याने पण श्रीमंत पाहिजे. तुम्ही रिलेशन्सने पण श्रीमंत पाहिजे. तुम्ही हॅपीनेसने पण श्रीमंत पाहिजे. नाहीतर तुमच्याकडे खूप पैसा आहे, पण तुम्हाला कोणीच विचारत नाही. असे काही जण संपर्कामध्ये आहेत माझ्या, की ते खूप श्रीमंत आहेत. ओके, पण त्यांना कोणीच नातेवाईक नाहीये. असे खूप श्रीमंत आहे, की त्यांच्याशी कोणीच बोलत नाही. असे खूप श्रीमंत आहे, की त्यांच्याकडे जायला सुद्धा लोकं घाबरतात. कारण स्वभाव तसा काही वेगळा असतो. जसं एक हॉस्टेल संदर्भात मला एक डील क्रॅक करायची होती. आमच्या मुलांसाठी आमचा तो विषय चालला होता. पण ते हॉस्टेलचे जे ओनर होते ते इतके त्यांच्याबद्दल ऐकलं होतं. पण तरी मी म्हटलं, की नाही वी विल ट्राय इन अवर वे. ती डील क्रॅक झाली. पण त्याच्यानंतर आम्हालाही तो खूप वेगळा अनुभव आला. मग त्यानंतर आम्ही ठरवलं, की नाही बाबा आपल्याला त्यांच्याशी डीलच नाही करायची. मग थिंक इज दॅट की त्यांच्याकडे पैसा अमाप होता. पण माणसं एकही जवळ नव्हते. त्यामुळे त्यांना अलोन फील व्हायचं. ओके. पण स्वभाव बदलायला ते दे आर नॉट रेडी फॉर दॅट. तर तसंही नकोय. तर तुम्हाला सुरक्षितताही पाहिजे, आनंदही पाहिजे, प्रेम पाहिजे, शांती पाहिजे. नाहीतर असं पण तुम्ही एखादं उदाहरण बघितलं असेल, माझ्या जवळच्या एक रिलेटिव्हचं की दोन्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत. ओके. दोन्ही खूप छान गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत. आता वर्किंगमध्ये आहेत. पण घरात सारखे भांडणं आणि घरात इतके भांडणं चालू असतात, की त्यामुळे तो पैसा आहे, पण आनंदच नाहीये. ओके. आणि सगळ्यांना वाटलंय, म्हणजे त्यांचे 4 मुलं आहेत, 5 मुलं आहेत, सगळ्यांना बंगले बांधून दिलेले आहे. सगळं चाललंय. अमाप पैसा अतोनात आहे. पण जवळ खरं हक्काने विचारणारं कोणी नाहीये. जवळ त्यांच्याशी बोलणारं कोणी नाहीये. त्याचबरोबर घरामध्ये शांतताच नाहीये. एक झालं की एक. पण पैसा आहे. तर असा सुद्धा पैसा काही कामाचा नाही. जर आपण गरिबाला स्वीकारले, तर ते आपल्या विचारांमुळे होते. जर तुम्ही गरिबीला जर स्वीकारले असाल, तर ते म्हणजे असंही कॉन्ट्रास्ट आहे ना, की काही जणांकडे पैशाचा कॅश फ्लो नाहीये. ओके, मग तो कॅश फ्लो का नाहीये याला आपणच कुठेतरी कारणीभूत असतो. ओके, तर आपलेच विचार यासाठी कुठेतरी कारणीभूत असतात. म्हणूनच समृद्धी हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, की पहिले मनाला तुम्ही क्लिअर कट सांगा, की आय एम अल्सो एबल टू सॉरी वी कॅन से अर्न मनी. ओके, आय अल्सो हॅव अ राइट टू अट्रॅक्ट द मनी. असं नाहीये की माझा अधिकार नाहीये, की बऱ्याच वेळेस आपण विचार करतो, अरे एवढी मोठी कार आपण अट्रॅक्ट करावी का? एवढं मोठं चांगलं वॉच आपण अट्रॅक्ट करावं का? एवढं मोठं घर आपण अट्रॅक्ट करावं का? तर आपल्याला सुद्धा तो अट्रॅक्ट करण्याचा अधिकार आहे. ओके. तर पहिली गोष्ट हे जर तुम्ही जेव्हा काढून टाकता, तेव्हा तुम्ही थोडे मोकळे होतात, की अरे मलाही अधिकार आहे. मग त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी विचार करायला तरी लागतात. तर बऱ्यापैकी सगळ्यांना असं वाटत असेल, की नाही ह्या छोट्या-छोट्या गोष्टी नाही. जर आजकालची जी युवा पिढी बघितली किंवा काही लोकांचं अपब्रिंगिंग खूप वेगळ्या ह्याच्यातनं झालेलं असतं. म्हणजे स्ट्रगलमधून झालेलं असतं. घरी पैसे नसतात किंवा आई-वडील वडिलांना व्यसन असतं. त्याचबरोबर सगळी लहानपणापासून गरिबी बघितलेली असते. मग त्यामुळे हे लोकं, ही मुलं घाबरलेली असतात, की त्यांना असं वाटतं, की नाही बाबा हे आपल्यासाठी नाही. मग त्यामुळे प्रत्येक वेळेस तो निगेटिव्ह विचार करणं आणि त्याच्यामुळे ते निगेटिव्हच राहणं असं त्यांचं असतं. पण हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना कळतं, अरे हे मी का निगेटिव्ह विचार करतोय? ठीक आहे, मला एन्व्हायर्नमेंट तसं होतं, पण मी आता चेंज करू शकतो. त्यामुळे तुम्ही असे बरेच मुलं बघितले असतील, की जे त्यांचं बॅकग्राऊंड गरिबीतनं आलेलं आहे. पण त्यांनी खूप खूप छान प्रगती त्यांच्या लाईफमध्ये केलेली आहे. तर मग हा सगळा माइंड गेम आहे, तो आपण समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पैशाला ठीक आहे महत्त्व आहे, सगळं आहे. पण पैशाच्या बाबतीत त्यांनी सांगितलंय, की मनी इज अ सिम्बॉल. ओके. मनी हा एक सिम्बॉल आहे. मनी हा एक प्रतीक आहे. हे पहिले तुम्ही समजून घ्यायचंय. म्हणजे मनी हे सर्वस्व नाहीये. मनी हे एक साधन आहे, हे साध्य नाहीये. ओके. साध्य आपल्याला काय पाहिजे, की आय 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 जस्ट वॉन्ट अ पीस ऑफ माइंड. जसं मी म्हटलं, आपण पुस्तक 2च गोष्टींसाठी वाचतो. ओके. नंतर तुम्ही त्याच्यावर डिबेट करू शकता. पण वी रीड बुक ओन्ली फॉर द 2 रिझन्स टू गेन समथिंग अँड फॉर द पीस ऑफ माइंड. टू गेन समथिंग मीन्स टू अर्न मनी. ओके. टू अर्न समथिंग. समजा आय जस्ट वॉन्ट टू डू अ पब्लिक स्पीकिंग. मग पब्लिक स्पीकिंगमध्ये मला माहिती आहे, की आय शुड हॅव अ नॉलेज. दॅट्स व्हाय आय विल रीड.
म्हणजे टू गेन समथिंग आय विल रीड. और दुसरं की काही लोक आहेत त्यांच्याकडे सगळं आहे आता, मग ते का वाचतील? टू गेन अ पीस ऑफ माइंड. कारण पुस्तक असं आहे की पुस्तकामध्ये तुम्ही जागेवर बसून ब्रह्मांड फिरू शकता, जागेवर बसून तुम्ही कल्पना चित्रात रमू शकतात, जागेवर बसून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा लढ्या लढल्या ते तुम्ही बघू शकता. म्हणजे एकदम लाईव्ह वाटायला लागतं तुम्हाला पुस्तकामधनं. मग तसंच इथे जो काही पैसा आहे, तो पैसा हे प्रतीक आहे. ओके, हे साध्य नाहीये, हे साधन आहे फक्त. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. तर मग पैसा म्हणजे ऊर्जा विनिमयाचे साधन आहे. जसे रक्त शरीरात फिरते तसाच पैसा समाजात फिरला पाहिजे. मग ऑथरने खरं असं उदाहरण त्याच्यामध्ये दिलं होतं की पैसा इट्स लाईक अ वॉटर. वॉटर जसं फ्लो असतं ना, फ्लो होत असतं, तसं पैसा हे चलन आहे. चलन म्हणजे ते चालतच राहिलं पाहिजे, ते फ्लो झालं पाहिजे, की आपण साठवूनच ठेवले पैसे असं करून नाही चालत. जसं शरीरामध्ये रक्त फिरत असतं, जर शरीरामध्ये रक्त जर फिरलं नाही, मध्येच थांबलं, तर आपण काय म्हणतो, याला काहीतरी ट्युमर झालेलं आहे बरं का, याला काहीतरी गाठ झालेली आहे किंवा याच्या शरीरात काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं म्हणतो ना. रक्त शुद्ध करण्यासाठी लोक हजारो पैसे घालतात किंवा सर्क्युलेट होण्यासाठी कितीतरी आपण गोळ्या घेतो, रक्त पातळ होण्यासाठी पण गोळ्या घेतात. तर इथे त्यांनी सांगितलं की जसं जसं ब्लड आपलं सर्क्युलेट झालं की आपण तो म्हणतो तो माणूस हेल्दी आहे, तसं ज्या ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये पैसा फ्लो होतोय छानपैकी, मग तुम्ही म्हणायचं की हा हेल्दी आहे. ओके, म्हणजे फायनान्शियली हेल्दी आहे. मग इथे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की पैसा अडकून ठेवला तर तो उपयोगी पडत नाही, तो फ्लो झाला पाहिजे. मग आता इथे फ्लो झाला पाहिजे, मग याचा अर्थ, याचा खूप डीप मिनिंग आहे की बऱ्याच वेळेस लोक म्हणतात की नाही, मी पैसा फक्त घेईल आणि बँकेत ठेवेल किंवा मी फक्त सेव्हिंग करेल. ओके, तर तसं इथे त्यांना तसं अपेक्षित, म्हणजे ठीक आहे, तुम्ही प्रत्येकाचं इथे आपल्याकडे राकेश सर सुद्धा आहेत, त्यामुळे फायनान्सवर मी खूप जास्त नाही बोलत, ते स्वतः सीए आहेत. पण इथे तुमचा जो पैसा तो फ्लो मध्ये झाला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ असा होतो की पैसा जर फ्लो मध्ये असेल तर तो खूप जणांना रोजगार देतो. तो खूप जणांना मदत करतो. जसं ते एक उदाहरण त्यांनी सांगितलंय, एक व्यापारी पैसा कमवतो आणि जर तो व्यापारी पैसा कमवत असेल तर तो व्यापारी पैसा गुंतवतो. मग गुंतवल्यामुळे काय होतं की त्यामुळे व्यवसाय वाढतो. ओके, लोकांना नोकरी मिळते, त्याचबरोबर समाज समृद्ध होतो. ओके, आणि तोच जर पैसा मी घरातच ठेवून राखला असता किंवा फक्त बँकेत पडला असं नाही, पण त्याच्याऐवजी जसं SWP असेल किंवा एखाद्या याच्यामध्ये तुम्ही गुंतवत असाल, तर इनडायरेक्टली तो फ्लो मध्ये जातोय पैसा आणि त्यामुळे अधिक सत्ता होते, अधिक लोकांना त्याचा उपयोग होतोय. म्हणून पैसा वाईट नाही, चुकीची मानसिकता वाईट आहे. ओके, मग हा पैसा जो काय आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच फायदा होतोय, अ, समाज सुधारतोय. त्यामुळे हा पैसा खरं म्हटलं तर वाईट नाहीये. ओके, त्याची मानसिकता, तुम्ही कशा पद्धतीने पैसा जमवताय आणि कशा पद्धतीने टिकवताय, याच्यावर सगळं डिपेंड आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी म्हटलं की पॉवर्टी इज अ मेंटल डिसीज. जसं गरिबी ही मानसिक आजार आहे. मग कसं म्हणतात ते की गरिबी फक्त परिस्थिती नसते, तर ती मनाची अवस्था असते. मी खूप जण बघितलेत की इवन काही जण आहेत जवळची, की त्यांना किती पैसे द्या, ते काही दिवसामध्ये पूर्ण ते संपवतात आणि परत त्याच मेंटॅलिटीमध्ये राहतात. जसं एकदा आमची अशीच म्हणजे बोलता बोलता असंच मुलांचा ग्रुप होता. ते म्हणे की सरकारने काय करायला पाहिजे, सगळ्या कुटुंबाला, म्हणजे गरीब कुटुंब म्हणा किंवा सगळ्या कुटुंबाला एक एक 1 CR वाटून द्यायला पाहिजे. आणि 1 CR वाटले तर मग गरिबी राहणारच नाही, सगळीकडे समानता राहील. ओके, आणि सगळेजण श्रीमंत राहील, सगळे चांगले जगतील. पण मग नंतर ती डिबेट झाली की 1 CR जरी आले तर ते कसे वापरायचे, कसे त्याचा वापर करायचा, याला सुद्धा तुम्हाला तुमचं माइंडसेट लागतं. त्यालाही तुमचं डोकं लागतं. नाहीतर काही जण असे आपण बघितलेत की खूप पैसा आलेला आहे आणि परत तो गमावून परत रस्त्यावर आलेले आहेत. ओके, आणि काही सेलिब्रिटीज पण आहेत जे आपण बघितले की इन्स्टंट त्यांच्यावर लाईमलाईट म्हणजे फोकस आला, त्यांना खूप पैसा मिळाला आणि नंतर एकदम ते खूप त्यांना कळलं नाही की तसं कसं मॅनेज करायचं, आणि त्याच्यामध्ये इतके ते एक्साइटेड झाले की परत सगळं गमवून परत जमिनीवर आले. तर मग ही जी काही गरिबीची अवस्था जी सांगितली ती मानसिक आहे. ओके. जर मनात सतत सतत जर तुम्ही विचार ठेवला की मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे येत नाहीत किंवा मला पैसा कमवायला खूप अवघड जातो किंवा मी हे करू शकत नाही, तर तुमचं अवचेतन मन, तुमचं सबकॉन्शियस माइंड हे ऍक्सेप्ट करून घेतं की अरे हा, बरं का, आपल्याला हे जमत नाही. आपल्याला हे जमत नाही, आपल्याला जमणार नाही. आता ह्या पैशाचं करायचं काय? आणि हा पैसा आला तर मी काय करू? आणि केल्यानंतर हा माझ्याकडे टिकेल कसा? आणि मी एवढं अफोर्ड करू शकेल का? असे बरेच शंका आपण आपल्या स्वतःवर घेत असतो आणि मुळातच आपण ठरवलेलं असतं की आपलं अवचेतन मनाला आपण ऑलरेडी सांगितलेलं असतं की हे माझ्या बसचं काम नाही. आणि त्यामुळे अवचेतन मन सुद्धा काय करतं की आपल्याकडे ती गोष्ट येऊच देत नाही.
किंवा आपण कधी कधी म्हणतो ना, हातचा तोंडाचा घास आलेला होता, आय जस्ट गोइंग टू क्रॅक दॅट डील, पण काय झालं काय माहित नाही आणि ती डील क्रॅक झाली नाही. द थिंग इज दॅट की हे सगळं तुम्ही तुमच्या मनामध्ये पेरलेलं असतं. तर यात तुम्ही पहिले स्वतःला कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे, स्वतःला अफर्म करणं गरजेचं आहे की आय एम गोइंग टू डू दॅट. दोन विद्यार्थी चं उदाहरण त्यांनी सांगितलंय. एक सारखा म्हणत असतो की मी एक मोठा उद्योगपती बनेल, आणि दुसरा म्हणतो की माझ्याकडनं काही होईल असं मला वाटत नाही, मी काही होईल असं मला वाटतच नाही. जे मला आता वाटतंय ते हळूहळू आपण करत जाऊ. आणि हा याने पुढचं सांगितलं असतं की मी होईल तर मोठाच उद्योगपती होईल, काहीतरी माझ्या आयुष्यात मोठं होणारच आहे, मग मी चालत राहणार आहे. तर एक जण जो सारखा निगेटिव्ह म्हणत असतो, तर 10 वर्षानंतर जो निगेटिव्ह म्हणत असतो तो तिथेच राहतो. ओके, तेच तेच घर, तेच स्ट्रगल, ओके, तेच समस्या. आणि जो म्हणत असतो मी मोठा उद्योगपती होईल, त्याने असे कितीतरी अपयश आणि यश पचून 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 तो आज खूप मोठा उद्योगपती खरंच झालेला असतो. ओके. तर द थिंग इज दॅट की तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला, दॅट इज सबकॉन्शियस माइंडला काय सांगताय हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे राईट ॲटिट्यूड टुवर्ड्स मनी. पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. जसा काही लोक म्हणतात की पैसा वाईट आहे, पैसेवाल्या लोकांमध्ये अहंकार असतो, किंवा पैसा याच्याकडे जास्त आहे म्हणजे नक्कीच याने 2 नंबरचं काहीतरी काम केलेलं आहे. पैसा याच्याकडे आहे म्हणजे काय बघा, बोलताना पण किती कसा तोऱ्यात बोलतो. किंवा आपण नाही, आपल्या बऱ्याच वेळेस बोलता बोलता होता, "अरे हां, आता तुम्ही मोठे झाले बाबा, तुम्ही काय बोलताय? की तुम्ही आमच्याशी थोडी बोलणार आहे, किंवा आता तुम्ही मोठे झाले, तुम्हाला आमची गरज नाहीये." इव्हन असे काही शब्द आपण बोलत असतो. आणि याच्यामध्ये मग आपल्या अवचेतन मनाला ती सवय झालेली असते की अरे हा पैसा आहे म्हणजे हा काहीतरी वाईटच आहे, माणसाला बदलून टाकतो. ओके. पण असे बरेच उदाहरणं आहेत. इव्हन माझे जवळचे मित्र आहे, मी त्यांना नेहमी भेटतो की त्यांचं पॅकेज 1.5 सीआरच्या वरती आहेत. असे माझे खूप जवळचे मित्र आहेत. पण अजूनही डाऊन टू अर्थ आहेत. की कधीच असं त्यांना त्यांच्यावर वाटणारच नाही की तुम्हाला की ते एवढे श्रीमंत आहेत किंवा एवढं त्यांचं एवढी प्रतिभा आहे. एवढे डाऊन टू अर्थ आहे. म्हणजे अशी सुद्धा माणसं आपल्या समाजामध्ये आहेत. पण आपणच एकंदरीत आधीपासून आपल्या जे झालेलं आहे की आपलं एन्व्हायर्नमेंट आहे त्यानुसार आपण पैसा वाईट असतो, पैशावाल्या लोकांमध्ये अहंकार असतो, अशी चुकीची धारणा आपण करून घेतो. सो आपण योग्य विचार केला पाहिजे. पैसा म्हणजे स्वातंत्र्य, पैसा म्हणजे संधी, पैसा म्हणजे सेवा करण्याचे साधन. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, की पैसा म्हणजे सेवा करण्याचे साधन. मी पण बऱ्याच वेळेस व्हेन आय डू अफर्मेशन्स तर मी नेहमी म्हणत असतो, की प्रचंड पैसा मला कमवायचा आहे. त्यातनं लोकांची सेवा करायची. कारण आता फॉर एक्झाम्पल आता समजा आपण एका स्टेजला समजा सगळ्यांना सांगतोय आणि आपल्याकडे खूप छान बॅकग्राऊंड नाहीये. तर लोकं तेवढं अपील होत नाही किंवा लोकांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही किंवा लोकांना आपण मदत करू शकत नाही. की मला एखादं सर्टन वाटते की एखाद्या मुलाला मदत करावी. ओके. पण काही फायनान्शियल रिस्ट्रेन असलं तर मी मदत नाही करू शकत. आणि देण्याचा आनंद हा खूप छान असतो. ओके. कारण एक सर्टन लेव्हलला ठीक आहे तुम्ही मागताय सगळ्यांकडे, पण देण्याचा आनंद हा सगळ्यात खूप छान असतो. तर याच्यामध्येच मी फायनान्शियलच्या याच्या बाबतीत तुम्हाला सांगेन, की मी एक लायब्ररी अशी एक रन करतो, की आमच्या जवळपासचे जे काही विद्यार्थी आहेत, त्यांना मी सांगतो, की तुम्ही पुस्तक वाचायचं. ओके. आता हे पुस्तक कसं करायचंय? पेड वाचायचंय. मग पेड कसं करायचंय, की त्यांनी पैसे नाही भरायचे. तर मी त्यांना सांगणार आहे, की तुम्ही हे पुस्तक घेऊन जा. ओके. आणि पुस्तक घेऊन गेला, की तुम्ही वाचा. वाचल्यानंतर वाचून आल्यानंतर माझ्याकडे सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्ही त्यात काय वाचलं ते मला 2 मिनिटात सांगा. आणि मी त्यांना ₹10 देतो. ओके. असं जवळ-जवळ गेल्या वर्षभरापासून मी करतो. मी सांगतो यासाठी आहे, की याच्यामध्ये अजून आपण ॲडिशन करू शकतो आणि तुम्ही पण तुमच्या पद्धतीने ती लायब्ररी रन करू शकता. की ते मग काय झालं, की आत्तापर्यंत जवळ-जवळ कंटिन्युअसली आत्तापर्यंत जवळ-जवळ 155 म्हणजे 155 पुस्तकं गेलेली आहेत. की ते आता लोकं आहेत, मुलं जातायत, वाचतायत आणि वाचून आलं, की मला दाखवतायत. मला ते ते सांगतायत, की काय वाचलंय आणि मी त्यांना ₹10 देतोय. पण मला असं वाटतं, की ₹10 व्हेरी स्मॉल अमाउंट. की अरे त्यांना मी जर ₹100 देऊ शकलो, ₹1000 पर पुस्तक देऊ शकलो, तर अजून कितीतरी लोकं वाचायला सुरू करतील. मग यासाठी जोसेफ मर्फी जे सांगतात, की यू शुड हॅव अ फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा फायनान्शियल तुमच्याकडे जितकं प्रचंड असेल, तेवढं प्रचंड तुम्ही समाजासाठी देऊ शकता. ओके. तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या बाबतीत सगळेजण रन करत असतील, काही ना काही गोष्टी रन करत असतील. कारण देण्याचा आनंद सगळे घेतातच आहे आणि जे देतो त्यालाच तो आनंद माहिती आहे. ओके. तर यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. असा थॉट जर तुम्ही मनात आणला, तर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक तुमच्यापर्यंत येतात आणि तुम्ही समाजासाठी काहीतरी मदत करू शकता. ना की फक्त मी स्वतःसाठीच जगेल, मी स्वतःसाठीच काहीतरी हे करेल किंवा पैसा ही स्कॅर्सिटी असं जर तुम्ही म्हणायला लागलात, तर पैसा तुमच्याकडे येत नाही. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर पैसा असतील तर आपण चांगले शिक्षण देऊ शकतो, दान करू शकतो, समाजासाठी काम करू शकतो. हा मुद्दा त्यांनी इथे सांगितला. हाऊ टू अट्रॅक्ट मनी. आता पुढचा मुद्दा सांगतायत, की आपण पैसा कसा अट्रॅक्ट करू शकतो.
पैसा आकर्षित कसा करावा? अवचेतन मनाला स्पष्ट आदेश द्यावे. एक तर पहिली गोष्ट अवचेतन मनाला म्हणा किंवा तुम्ही तुमच्या विश्वाला किंवा जगाला किंवा तुमच्या अवचेतन मनाला स्पष्ट आदेश द्यावे, की आय आय हॅव अ राइट टू अट्रॅक्ट द मनी. आय हॅव राइट टू अर्न मनी. ओके. पहिली गोष्ट तुमच्याकडे राईट आहे एवढं तुम्ही आदेश द्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्यात त्या तुम्ही मागायच्या आहे. त्यासाठी मी काही अफर्मेशन्स काढून ठेवले. मी ते सगळे वाचून तुम्हाला दाखवणार आहे आता. सो दररोज तुम्ही त्यांनी त्यांनी सांगितलेलं पुस्तकामधलं अफर्मेशन पहिले वाचतोय. नंतर माझी लिस्ट मी तुम्हाला लगेच वाचून दाखवणार. पैसा माझ्या आयुष्यात सहज आणि भरपूर प्रमाणात येत आहे. मनी कम्स टू मी फ्रॉम एव्हरी डायरेक्शन अँड इन अबंडन्स. ओके. यामुळे मनात समृद्धीची मानसिकता तयार होते. म्हणजे जेव्हा तुम्ही अबंडन्स अबंडन्स म्हणायला लागतात, ओके, तेव्हा समृद्धीची भावना तुमच्या याच्यामध्ये निर्माण होते. आणि लक्षात घ्या की पैसा खरंच जर तुम्ही नीट इव्हन एखादं फायनान्स चॅनल जरी बघितलं किंवा शेअर मार्केट जरी बघितलं, तुम्हाला कळतं बापरे काय प्रचंड पैसा आहे. ओके. आणि खरंच हा समाजामध्ये फिरतोय. ओके. आणि तो प्रचंड तुम्ही तुमच्यापर्यंत इझिली अट्रॅक्ट करू शकतात. ओके. आणि तुमच्याकडे पण तो इझी येऊ शकतो. फार त्याच्यामध्ये खूप काही वेगळी करण्याची गोष्ट आहे असं नाहीये. म्हणजे त्याचं उत्तर पण जोसेफ मर्फीने दिलंय, की खूप पैसा दिसतोय तुम्हाला, मग तुमच्यापर्यंत काय येत नाही? तर त्यांनी 1-2 गोष्टी सांगितल्या, त्या लगेच करू कंटिन्यू आपण आणि मग पुढचे अफर्मेशन्स घेऊ. व्हाय सम पीपल डोंट गेट प्रमोशन? यातला एक दुसरा मुद्दा त्यांनी त्याच्यात सांगितलाय, की बरेच लोकांना प्रमोशन का नाही मिळत? काही लोकं मेहनत करतात, तर त्यांना बढती मिळत नाही. म्हणजे काही जण खूप काम करतात, पण बढती मिळत नाही. त्याचं कारण त्यांनी सांगितलंय, की ते जे लोकं काम करणारे असतात ना, ते एक त्यांचं ड्युअल माइंड दुसरं असतं, की ते नेहमी तक्रार करत असतात. ओके. सारखं क्रिटिसाइज करतील किंवा त्यांच्यावरतीच तक्रार सगळ्या जिथे ऑफिसमध्ये काम करतात तिथे पण तक्रार चालू असते. दुसरं नकारात्मक विचार करत असतात. निगेटिव्ह विचार, हे असंच असेल का? हे तसंच असेल का? मग असं होईल का? मग कधी-कधी असंही होतं, आपण आपलं-आपलं बोलत असतो, पुढचा व्यक्ती म्हणतो, "तू माझ्याबद्दलच बोलतोय." म्हणजे एवढं पण ओव्हर थिंकिंग करणारे पण लोकं समाजामध्ये आहेत. ओके. आणि तुमचे क्रॉस झालेले असतील. बॉसबद्दल वाईट बोलतात. पुढचं असं आहे, की ज्यांना प्रमोशन मिळत नाही त्याचं दुसरंही कारण आहे, की बॉसबद्दल पण सारखं वाईट बोलतात, ते टॉन्टिंग करतात किंवा गॉसिप त्यांचं कंटिन्युअसली चालू असतं. आणि मग जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल वाईट बोलतो, तेव्हा आपण स्वतः वाईट फ्रिक्वेन्सीमध्ये जातो. जेव्हा वाईट फ्रिक्वेन्सीमध्ये जातो, मग त्याच प्रकारचे विचार, त्याच प्रकारचे लोकं, त्याच प्रकारचे प्रसंग सारखे-सारखे आपल्याबद्दल येतात. आणि एकदा की तुमच्या बॉसला कळलं, की हा म्हणजे वेव्हलेंथ पण कळतं. तर कधीतरी कोणाकडनं तरी कळतं, की हा माणूस फक्त निगेटिव्ह बोलतो बरं का. मग त्या बॉसचं पण मत तुमच्याविषयी निगेटिव्ह होतं आणि एकदा निगेटिव्ह झालं, की मग ती पूर्ण लाईन लागते. त्यामुळं हे जसं पुस्तक मी जसं सुरू केलं हे द सिक्रेट पासनं, मी तेव्हापासून निश्चय केलाय, की व्हॉटेव्हर आय जस्ट वॉन्ट आय विल थिंक अबाउट दॅट, की मला बऱ्याच गोष्टींचा त्रास होतो किंवा बऱ्याच गोष्टी अ, अ, म्हणजे टोचल्या जातात. पण मी असं ठरवलंय, की मला जे हवंय त्याच्यावर मी जास्तीत जास्त बोलेल. ते जास्तीत जास्त मी अट्रॅक्ट करेल. आणि त्यामुळे माझी इतकी एनर्जी वाचते आणि मी इतकं लवकर सगळं दुर्लक्ष करू शकतो, की मला माझाच आनंद होतो, की "अरे बापरे! हां, चला हे आय डोंट वॉन्ट दॅट. व्हॉट आय वॉन्ट, आय एम जस्ट गोइंग टू टॉक ऑन दॅट अँड आय एम जस्ट गोइंग टू अट्रॅक्ट दॅट." आणि हे पण सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचं, की तुम्हाला त्या फेजमध्ये जायचंच नाहीये. दुसऱ्याला वाईट म्हणून मला त्याचा काही फायदा मिळणार नाही. मला माझं काय चांगलं करता येणार आहे, मी ते करेल. ओके. पुढच्याला जर मला काही चुकत असेल, तर मी त्याला जाऊन टेबलवर सांगेल, की "सर मला हे नाही आवडलं तुमचं, की तुम्ही हे बघा किंवा हे धिस इज नॉट गुड आय थिंक सो, की तुम्ही याच्याबद्दल पण विचार करा." हे तुम्ही डायरेक्टली पुढे जाऊन सांगू शकता, की ना की की काहींचं असंही असतं, की तुमचे असे काही मित्र असतात, की त्यांना जर तुम्ही एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोललं, तरच ते तुमचे चांगले मित्र आहे असं समजतात. मग तशी तशी गोष्ट करायची नाहीये. तुमचं मत हे अलिप्त असलं पाहिजे. दुसऱ्याला चांगलं वाटेल म्हणून मी त्याच्या तिसऱ्याबद्दल वाईट बोलेल, असं अजिबात करू नका. कारण ॲट द एंड ते आपल्यालाच घातक ठरलं. त्यामुळे खूप छान-छान बोला. तुम्हाला जे हवं ते वारंवार बोला. तुम्हाला लोकं क्रिटिसाइज करतीलच. चांगल्या लोकांना किंवा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की जे इफ यू हॅव अ गोल, इफ यू वॉन्ट टू अचीव्ह समथिंग, you will come across the hurdles, you will come across the negative people, they will criticize you, the वर्ल्ड, द गॉड विल टेस्ट यू. ओके, की तुम्ही त्यासाठी खरंच लायक आहात का? यासाठी तुम्हाला केलं जाईल. ओके, मग तुम्ही किती शांत राहताय, किती सारखं-सारखं त्याच गोष्टीवर बोलताय, जी गोष्ट तुम्हाला हवी, हे खूप महत्वाचं आहे. आणि असा एकही नाहीये जगामध्ये जे मोठे झालेले आहेत त्यांना क्रिटिसाइज केलेलं नाहीये. त्यांना लोकांनी नावं ठेवलेली नाहीये. जर तुम्हाला लोकं क्रिटिसाइज करत असतील, नावं ठेवत असतील, तर समजून घ्या की तुम्ही व्यवस्थित पुढे चाललेले आहात. त्यांच्या ट्रॅपमध्ये फसू नका. ओके, त्या निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये फसू नका. जर फसलात तर तुम्हीच परत त्याच गोष्टीमध्ये मागे राहाल. तर मी जसं ठरवलं आहे प्रकर्षाने तसं फक्त जस्ट मी सजेस्ट करतोय. तुम्ही पण तुमचे अनुभव याच्यामध्ये शेअर करू शकता.
यू कॅनॉट गेट समथिंग फॉर नथिंग. आता हा जो मुद्दा जो आधीच आहे ना, मला तो लिंक करायचा होता, की आता तुम्ही हा समाजामध्ये खूप पैसा फिरतोय, ट्रिमंडस पैसा फिरतोय, आणि तो तुम्ही मिळवण्याच्या तुम्ही लायक आहात. ओके, आणि तो तुम्हालाही मिळू शकतो. तुम्हाला फक्त अट्रॅक्ट करायचा आहे. मग कसा अट्रॅक्ट करायचा आहे, त्यांनी सांगितलंय की यश मिळवण्यासाठी सेवा करावी लागते. ओके, मग तुम्हाला कुठलंही यश पाहिजे असेल, पैसा पाहिजे असेल, तर यू नीड टू गिव्ह अ व्हॅल्यू अँड व्हॅल्यू टू द सोसायटी. आणि त्या व्हॅल्यू जी काही देणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही ती व्हॅल्यू देण्यासाठी तुम्ही सर्व्हिस देणार आहात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असं वाटत असेल की एका व्यक्तीला इथून तिकडे सोडायचं, मग त्यासाठी उबेर आहे, ओला आहे किंवा रॅपिडो आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करताय, व्हॅल्यू काय देताय, की तुम्हाला आम्ही ड्रॉप अँड पिकअप सर्व्हिस देऊ. मग त्यासाठी सर्व्हिस काय दिली, की तुम्ही रॅपिडो दिला किंवा कार दिली. मग ही सर्व्हिस देताय आणि सर्व्हिसमधनं मनी मिळणार आहे. म्हणजे एखादा समजा म्हणत असेल की मला फक्त पैसा हवाय, पैसा हवाय, तर पैशासाठी तुम्ही काय सेवा देताय समाजामध्ये. ओके, हे बघितलं जातं, असं डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात. नाही तुम्ही फक्त म्हणतात की मी पैसा अट्रॅक्ट करतो आणि ऑटोमॅटिक पैसा येईल. ओके, तर पैशाचे मार्ग तुमच्यापर्यंत येतील. ओके, तुम्हाला ते सुचवले जातील, तुम्हाला निसर्ग सांगेल की अरे तू ही गोष्ट कर. ओके, तू ती गोष्ट कर. अशा सोप्या सोप्या गोष्टी येतील, तुम्ही त्यातनं पैसा कमवू शकता. जसं एक गरीब माणूस होता, त्याच्याकडे काहीच नव्हतं. ओके, आणि पाऊस चालू होता. ओके, पाऊस चालू असताना तो म्हटला की यार देवा, यार मला साधं छप्पर तर दे फक्त. झोपण्यासाठी एक छोटंसं छप्पर दे, मी काहीच मागत नाही. आणि तेवढ्यात काय झालं, की एक पुढे माणूस चालत होता आणि तो चालता चालता सटकला. सटकला आणि तो एका खड्डा होता, खड्ड्यामध्ये पडला. मग या गरीब माणसाने त्याला मदत केली, उचललं. ओके. उचलल्यानंतर असं झालं, की ह्या गरीब माणसाला कळलं, की अरे आता कितीतरी माणसं इथे जात आहेत, ते पडतायत आणि खड्डा कोणाला दिसत नाहीये. आणि एक बाजूला फळी होती. मग या गरीब माणसाने ती फक्त ती फळी घेतली, त्या खड्ड्यावर ठेवली अशी. म्हणजे 2 पाथ जॉइन केले त्याने. आणि प्रत्येक जणाला येताना तो सांगायचा, की तुम्हाला इथून ह्या फळीहून जाता येईल, तुम्ही मला फक्त ₹1 द्या. ओके, आणि सगळेजण, त्यांना माहिती होतं इथे पडण्यापेक्षा काय सगळा प्रसंग बघितला होता. सगळेजण त्याला ₹1 द्यायचे आणि फळीवरून जायचे. जो देणार नाही त्याला तो फळी काढून घ्यायची. विथिन 2 days. ओके, ही अल्मोस्ट कलेक्टेड अल्मोस्ट ₹4,500. ओके, आणि त्या 4,500 मध्ये त्याला वाटत होतं ते छोटंसं घर बनवावं, एक छप्पर बनवावं त्याच्या झोपडीसाठी. त्यांनी प्लास्टिकच्या काही गोष्टी खरेदी केल्या, मस्त छप्पर बनवला, तिथे तो राहायला लागला. म्हणजे द थिंग इज दॅट, की तो मार्ग त्याला सुचला. का? कारण तो मागत होता, की आय वॉन्ट दॅट टाइप ऑफ अमाउंट. मग तसंच आहे, की आपण आपली अमाउंट मागायची आणि त्या अमाउंटसाठी आपण काय देणार आहोत सर्व्हिस, याचा पण विचार करायचा आहे. ऑटोमॅटिक तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये तो सुचतो. ओके. जसं मागच्या वेळेस शरद सरांनी पण आपल्याला सांगितलं होतं, की त्यांनी एक सर्टन अमाउंट ठरवली होती ₹100, आणि ही स्टार्ट फ्रॉम द ₹5. आणि बरोबर ॲट द एंड ऑफ 1 इयर ते ₹98 पर्यंत पोहोचले होते. हे एक्झाम्पल. तर असंही आपण होऊ शकतं. वी शुड हॅव अ टार्गेट. आणि द 10x रूल, जे ग्रँड कॉर्डन लिहिलंय त्यांनी तेच सांगितलंय, की तुमच्याकडे टार्गेट असावं, तुम्ही अट्रॅक्ट करावं. यू शुड कॉन्फिडंट की मला सगळं मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला ॲक्शन पण घ्यायची. ओके, मग ॲक्शन घेण्यासाठी पण आपण तयार राहायचंय आणि सगळ्या गोष्टी जुळून येतात. फक्त ॲक्शन मोडवर आपल्याला राहायचंय. आपण ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहे. ओके. त्यामुळे हा मार्ग तुम्ही लक्षात ठेवा. नाहीतर फक्त आपण मागतोय, मागतोय आणि देव आपल्याला संकेत देतोय, पण आपण ॲक्शन घेत नाही, तर असं काही होणार नाही. डॉक्टर लोकांना बरे करतो, ही एक सर्व्हिस देतो. शिक्षक मुलांना ज्ञान देतं, मुलांना हुशार करतं. व्यापारी सेवा देतो. जितकी मोठी सेवा, तितकी मोठी कमाई. म्हणजे जितक्या तुम्ही जास्तीत जास्त सर्व्हिस लोकांना द्याल, तेवढी जास्त कमाई तुमची होणार आहे. सो ॲट द एंड, कॉन्स्टंट सप्लाय ऑफ मनी. पैशाचा स्रोत फक्त नोकरी नाही, तर खरा स्रोत आहे ते म्हणजे तुमचं अवचेतन मन. म्हणजे अवचेतन मनामध्ये तुम्हाला पक्का निश्चय करायचा आहे. अवचेतन मनाला तुम्हाला आज्ञा द्यायची, की मला पैसा खूप हवाय. त्यासाठी मला तू मार्ग दाखव. ओके, आणि तो बरोबर मार्ग दाखवेल आणि त्या गोष्टी तुम्ही इझिली तुमच्याकडे सोयीस्कर पडतील. अवचेतन मन संधी निर्माण करतं. तुम्हाला कल्पना सुचते, कल्पना देतं आणि योग्य लोक सुद्धा भेटवतं. म्हणजे लोकं पण वेगवेगळे तुम्हाला छान पद्धतीने भेटायला लागतात, की जे आपल्याला बरोबर एका वेगळ्या फायनान्शियल हॉरिझॉनमध्ये, फायनान्शियल लेव्हलमध्ये आपल्याला घेऊन जातात. सो ॲट द एंड हेच सांगेल मी, की समृद्धी हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पैसा वाईट नाही, तो एक साधन आहे. गरिबी ही मनाची अवस्था आहे. अवचेतन मन समृद्धी निर्माण करू शकते. सेवा करा, पैसा आपोआप येईल. हा ह्या ज्या चॅप्टरचा आहे हा सारांश होता. ओके. आता मी काही इथे आहे ना, फक्त तुम्हाला अफर्मेशन्स मी काही काढलीत. ती फक्त वाचून दाखवतो, की तुम्ही तुमचे लिहू शकता किंवा रेकॉर्डिंगमध्ये नंतर पण लिहू शकता किंवा तुम्ही तुमचे स्वतः सुद्धा जनरेट करू शकतात. तर पहिलं अफर्मेशन जे आहे, ते आहे संपत्ती आकर्षित करण्यासाठीचं अफर्मेशन. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, की माझ्या आयुष्यात पैसा सहज आणि भरपूर प्रमाणात येत आहे. हे तुम्ही रोज म्हणायचंय. 5 मिनिटं म्हणा, 10 मिनिटं म्हणा.
झोपण्यापूर्वी आणि झोपेतून उठल्यानंतर ही मेन अवस्था डॉक्टर जोसेफ मर्फीनी सांगितली की याच्यामध्ये जास्तीत जास्त पैसा तुमचा तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. आजचा चॅप्टर पैशा संदर्भात आहे म्हणून त्या संदर्भात आपण बोलतोय. तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक असतील लाईफमध्ये तुम्ही त्या अट्रॅक्ट करू शकता. तर माझ्या आयुष्यात पैसा सहज आणि भरपूर प्रमाणात येत आहे. मी संपत्ती, यश आणि समृद्धीचा चुंबक आहे, म्हणजे आय एम अ मनी मॅग्नेट. प्रत्येक दिवस मला आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जात आहे, बिकॉज आय एम वर्किंग टुवर्ड्स द फायनान्शियल फ्रीडम. फायनान्शियल फ्रीडमचा अर्थ असा असतो की मी आता जरी तुमच्याशी बोलतोय तरी माझी संपत्ती तिकडे डबल होत आहे, किंवा व्हॉट एव्हर आय इन्व्हेस्टेड ते चालू आहे, ते चक्र चालू आहे. ओके, तिथे मी जरी नसलो, म्हणजे प्रेझेंटली मी जरी नसलो तरी ते गोष्ट चालू आहे. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा 10 रूम्स बांधल्या. ओके, आणि आज तुम्ही शांत माझ्यासमोर बोलताय, पण 10 रूमचं भाडं तुम्हाला भेटतंय. ओके, तुम्हाला काही रोज जाऊन बघावं लागत नाही सगळ्या गोष्टी. याला आपण म्हणतो फायनान्शियल फ्रीडम. ओके, म्हणजे मी एक्झाम्पल सांगतोय फक्त, की जिथे तुम्हाला प्रत्यक्ष उभं राहावं लागत नाही तरी पैसा जनरेट होतोय. तर हे फायनान्शियल फ्रीडमचं एक वाक्य मॉडेल आहे. माझे अवचेतन मन मला संपत्ती निर्माण करण्याची संधी दाखवत आहे. म्हणजे अवचेतन मन मला वेगवेगळ्या आयडियाज सांगत आहे. त्याच्यानंतर पुढचं अफर्मेशन आहे ते अबंडन्स संदर्भात. अबंडन्स म्हणजे विपुलता. विश्वात अमर्याद संपत्ती आहे आणि त्यातील मोठा भाग माझ्यासाठी आहे. माझे जीवन समृद्धी, आनंद आणि यशाने भरलेले आहे. मी पैशाचे स्वागत करतो आणि पैसाही माझ्याकडे आकर्षित होतो. मी जितकी सेवा करतो तितकी संपत्ती माझ्याकडे वाढते. ओके, तर हे अबंडन्सचं उदाहरण दिलेलं आहे. यातला दुसरा पॉइंट असा आहे की मी पैशाचं स्वागत करतो. बरेच लोकांना पैसा म्हणजे असं वाटतं निर्जीव वस्तू आहे. तर ते त्या पद्धतीने ट्रीट करतात. तर तसं न करता पैशाला पण एक काहीतरी व्हॅल्यू आहे. इव्हन मी एका ठिकाणी ऐकलं होतं की पैसा ठेवताना पण, इव्हन पॉकेटमध्ये पण कसा ठेवायचा, एक माझ्या मित्राने सांगितलं की ठेवताना असं ठेवायचा असतो. असे तुम्ही चुरगळून काहीतरी नोटा ठेवल्या तशा नाही ठेवायच्या. यू शुड रिस्पेक्ट मनी. म्हणजे एवढं ते खूप छान पद्धतीने पाळतात. माझा एक मित्र आहे, की इव्हन मी नव्हतो मानत आधी. पण तो काय करायचा, दिवाळीला त्याची जी बाईक होती, ती बाईक तो लावायचा, त्याला फुलं वगैरे लावायचं, ते ठीक आहे. पण तो त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा त्या गाडीचा. अरे म्हटलं, काय करतो यार तू, एवढं कुठे असतं? पण नंतर कळलं की नाही, ही इज राईट, की ती पण आहे, म्हणजे ती एक संपत्ती आहे, तो एक पैसा आहे. यू शुड रिस्पेक्ट दॅट. यू शुड फील दॅट अबंडन्स. आणि जेव्हा तो आनंद तुम्हाला होतो, त्या निसर्ग तुम्हाला खूप छान छान गोष्टी आणून देतो. जसं छोटंसं उदाहरण देतो, जास्त वेळ नाही घेत, की जसं एक उदाहरण ऐकलं होतं, की एका एका माणसाकडे मारुती 800 होती. आणि तो सारखं देवाला नाव ठेवायचा, की अरे काय तुझ्याकडे फक्त, तू मला फक्त मारुती 800 दिली, एवढी भंगार गाडी दिली, असं तसं तसं. मग एक दिवस देव त्याला प्रसन्न झाला. देव म्हणे, साधी तू मारुती 800 नीट वागू शकत नाही. ओके, तू सारखे नावं ठेवतो, मी तुला कसं काय मर्सिडीज द्यायची? अजिबात देणार नाही. मग इथे त्यांनी सांगितलं, की तुमच्याकडे जे आहे त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करा. खूप छान ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, तर ऑटोमॅटिक तुम्हाला छान गोष्टी अजून अट्रॅक्ट होतील. नंतर अवचेतन मनासाठी दोन अफर्मेशन्स ते सांगतो. माझे अवचेतन मन मला सतत नवीन संधी आणि कल्पना देत आहे. मी योग्य निर्णय घेतो आहे आणि योग्य गुंतवणूक करतो आहे. योग्य गुंतवणूक खूप महत्वाचं आहे. तुम्हाला त्या प्रकारची माणसं ऑटोमॅटिक आयुष्यामध्ये भेटतात. पहिली गोष्ट. आणि योग्य गुंतवणूक म्हणजे काही वेळेस असं होतं, यार मी जिथे गुंतवेल तिथंच ते शेअरच डाऊन होतो. असं पण तुम्ही काही जणांचं ऐकलं असेल, की अरे यार मी इतके दिवस गुंतवले नाही पैसे, मी गुंतवले डायरेक्ट काय क्रायसिस झालं, काय वॉर सुरू झालं आणि डायरेक्ट निफ्टी 50 डाऊन झाला. आणि माझं जे होतं उलट 52 वीक लो होतं, ते आता 104 वीक लो झालं. असं पण काही जण आपण बघतो. त्यामुळे इथे तुम्ही म्हणतानाच ते विचार तुम्हाला अट्रॅक्ट करावे लागतील. कारण हे निसर्ग तुम्हाला क्ल्यू देत असतो, त्यानुसारच तुम्ही ती गुंतवणूक करत असतात. ओके. ही पण एक मोठी थेअरी आहे. पण मी ब्रीफमध्ये सांगतोय. माझे विचार संपत्ती निर्माण करतात. माझ्या प्रत्येक कृतीमुळे माझी आर्थिक प्रगती होत आहे. त्यानंतर लास्ट आहे आत्मविश्वासासाठी. मी श्रीमंत होण्यास पूर्णपणे पात्र आहे. मी मोठे यश मिळवण्यास तयार आहे. मी माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवतो. मी जे काही करतो त्यात यशस्वी होतो. हे नेहमी म्हणायचं, की मी जिथे जाईल, मी जे काही मी बोलेल किंवा मी जे काही करेल त्यामध्ये मला यश मिळणारच. ओके. नाहीतर काही जण म्हणतात, मी जिथे गेलो तिथे लॉसच होतो. तर असं अजिबात म्हणायचं. किंवा माझ्या बाबतीत मी बघितलं, इव्हन मिसेसच्या बाबतीत बघितलं. आम्ही कुठल्याही दुकानात गेलो, तिथे गर्दी नसते आधी. पण जिथल्या कुठल्याही दुकानात गेलो आणि काहीतरी घ्यायला लागलो, तेवढ्यात भरपूर गर्दी होते. इव्हन आम्हालाच घ्यायला एकदम गर्दी होते. असंही होतं. मग त्यानुसार आय आय ऑल्वेज से वी आर लकी, आय एम लकी. मग ठीक आहे, त्या गोष्टी पण तुम्ही तुमच्या पद्धतीने अट्रॅक्ट करू शकता किंवा स्वतःला तेवढा कॉन्फिडन्स तुम्ही देऊ शकता. सो ॲट द एंड मी एवढंच म्हणेल, की सकाळी उठल्यावर तुम्ही 5 मिनिटं हे एक्सरसाइज करायची. रात्री झोपताना पण तुम्हाला ही एक्सरसाइज करायची, मानसपूजा करायची, व्हिज्युअलायझेशन करायचंय आणि भावनेने आणि विश्वासाने हे तुम्ही किमान पुढील 21 दिवस करायचंय.
Okay, you should have that confidence and have that feeling that you are financially free. असं रोज तुम्ही बोलत कराल तर नक्कीच तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल, एक नवीन संपत्तीचे मार्ग मिळतील. ओके, आता हा पार्ट सगळ्यांसाठीच लागू आहे का? तर ज्यांना फायनान्शियल बद्दल हवं असेल त्यांनी तो अट्रॅक्ट करावा. ज्यांना असं वाटत असेल आरोग्यासाठी करायचं त्यांनी आरोग्यासाठी करा. तर हा सगळ्यांना खूप छान पद्धतीने लागू आहे. काही जण खूप आधीपासून अडकलेले असतील तर त्यांचं ही अडचण दूर करण्यासाठी हा पाठ पण खूप सुंदर आहे. तर दॅट्स ऑल फ्रॉम मी. तुम्हाला हा चॅप्टर मध्ये काय आवडलं किंवा काय कळलं याच्यामध्ये माझ्यामध्ये अजून काही ऍड ऑन करायचं असेल किंवा तुम्हाला अजून वाटतं की ऍड ऑन करायचं तुम्ही आता करू शकता. थँक्यू. येस, कोणाला काही बोलायचंय, ऍड ऑन करायचं? अ, नमस्कार सर. येस येस मॅम, बोला. सर, तुम्ही आज एक खूप छान मुद्दा सांगितला हा. की आपण जेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगतो की माझ्याकडे समृद्धी येत आहे किंवा मी समृद्धीचा चुंबक आहे, हा. माझ्याकडे संपत्ती यश येते. हे आपण जेव्हा मनाला सांगतो त्यावेळेला सुरुवातीला असं खरंच होतं की आपण थोडे घाबरून जातो. फॉर एक्झाम्पल, जर समजा एखाद्याने एकदम आयफोन मागितला, हा. तर त्याच्या मनात असं येईल की अरे बापरे, 65,000, 1,00,000 एवढा. आता तर माझ्याकडे जेमतेम 2,000 असतील बँकेमध्ये, आणि अशामध्ये मी एवढं हे मागतोय, कसं काय शक्य आहे? तर मुळात इथेच आधी शंका घेतली जाते आपल्या स्वतःच्याच बोलण्यावरती. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही ऍड करता की नाही, मला हे हवंय पण मी याच्या बदली काय देणार, हे जेव्हा तुम्ही अ, कबूल करता स्वतःला आणि युनिव्हर्सला, त्यावेळेला ते फ्लो मध्ये येतं. म्हणजे गिव्ह अँड टेक इक्वल होतं, आणि मग युनिव्हर्स पण तुम्हाला ते त्याच्या बदली द्यायला, यू कॅन से, त्याला ते इझी जातं. बिकॉज एक्झॅक्ट. युनिव्हर्स इज ऑलवेज इन अ गिव्हिंग मोड, तसं बघायला गेलं तर. बरोबर आहे. हा, आपणच आपल्या विचारांमुळे आपण स्वतःवरती बंधनं घालत असतो, आणि ती आपण ज्या वेळेला प्रॉमिस करतो की नाही, याच्या बदली मी हे देईन आणि याच्यातनं मी मिळवीन, त्यावेळेला ते आपोआप, मग किती मोठं असलं तरी सुद्धा त्या मार्गाने तुम्ही आपोआप ते मिळवता. फक्त डोंट कन्सिडर की मी चमच्यानी देतोय आणि मी मागतोय बादलीभर, तर हा. ते कसं होणार? तर बरोबर. चमच्यानी द्यायलाच आधी सुरुवात करा, मग बादलीभर मिळतच आहे. असं Correct. थोडक्यात, असं मला आतापर्यंत कळलं. अं, एक्झॅक्टली, बरोबर आहे, खूपच छान. हा. आणि मी तेच सांगतो की तुम्ही सांगितलेलं बरोबरच आहे. फॉर एक्झाम्पल, मला एखादी गोष्ट हवी आहे ना, तर मी निसर्गाला काय सांगतो की मला ही गोष्ट हवी आहे. पहिली गोष्ट, मी त्यासाठी लायक समजतो स्वतःला की मला ही गोष्ट हवी आहे, आय एम कॅपेबल फॉर दॅट. प्लीज मला ती दे. की ती मिळवण्यासाठी मी काय द्यायला पाहिजे ते मला सुचव. काही वेळेस काय होतं की आपलं रेडी असतो सगळं करायला, पण आपल्याला सुचतच नाही आपण काय करावं. जसं मला हम्म. काहीतरी सेवा द्यायची, पण मग काय देऊ? देवा, मला सुचव काय द्यायचंय. आणि इथे हम्म. रोंडा बर्न यांनी तेच सांगितलंय, डॉक्टर जोसेफ मर्फी पण सांगताय की तुमचं फक्त मागायचं काम आहे, आणि ते कसं जुळून आणायचं हे निसर्गाचं काम आहे. पण यासाठी तुम्ही रेडी असलं पाहिजे, मागायलाही रेडी असलं पाहिजे, आणि निसर्ग जी सेवा मागतोय की जे तुम्हाला सुचणार आहे ती सेवा करायला पण तुम्ही रेडी असलं पाहिजे. ओके. तर ओके. हा, खूपच म्हणजे तुमचं कन्क्ल्युजन बरोबरच आहे, मी फक्त थोडं ऍड ऑन केलं. येस. छान. थँक्यू सर. अजून कोणाला काही ऍड करायचं आहे? एनिवन? ठीक आहे. तर बऱ्यापैकी छान हा असा पाठ होता, आणि सगळ्यांनी तो छान ऐकला आणि तुमचे इनपुट्स पण दिले. ओके. आणि हे जे तुम्ही सगळं थोडा टाइम ब्लॉक करून ऐकताय सगळं, मला खरंच तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे. कारण बाहेर इतके सगळे आज जसं मॅच पण चालू आहे, IPL, त्याचबरोबर काही ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे. पण हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही इथे आहात, तर खरंच तुमचं कौतुक आहे. तर आता इथे आपण थांबतो आहोत. सगळे जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद. 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 येस. थँक्यू सर. थँक्यू.